जो मी DPDC मध्ये जो सांगितलं की जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर जो आरोप केला होता, आरोप म्हणण्यापेक्षा त्याच्यात सगळे पुरावे आणि तथ्य आहेच, ती फिर्याद देणं चालू आहे। त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तेच स्वतःच LCB PI असल्यामुळे त्यांच्या विरोधातली फिर्याद घेण्याला सुरुवातीला टाळाटाळ वाटली। ती फिर्याद घेतली जाणार नाही असं त्यांचं मला म्हणणं पडलं, म्हणून मी स्वतः इथं ती फिर्याद दाखल होईस्तोवर थांबणार आहे असं मी सांगितलं आणि ती फिर्याद दाखल करणं चालू आहे। दादा, या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटले किंवा दबाव तंत्र होतं किंवा दखल घेतली जात नव्हती, तर साधारण किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे? माझ्या मते जे फिर्यादी आहेत त्या SP SP ऑफिसला DYSP ऑफिसला जाऊन भेटल्या होत्या, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती म्हणून ते माझ्याकडे आल्या आणि एक न्याय देण्याच्या भूमिकेतनं तेव्हा मी ही भूमिका घेतल्यावर आज हे सगळं समोर आलं। ते मला कालच त्या भेटल्यात, मी त्यांना आज सांगितले तुम्ही या, मी स्वतः ते सगळं समजून घेतलं, ते सगळे पुरावे मी स्वतः आणि संदीप पाटलांना ते मान्यच आहे। संदीप पाटलांनी स्वतः सांगितलं की जे झालं ते मी मान्यच करतोय, ते डिनाई करत नाही। झालं एकदाचं मला ते स्वतःहूनच पोल्युशन आले की मला अटक करून घ्या, मला याच्यातनं मोकळं व्हायचं, मला अटक करून घ्या, ते स्वतःहूनच जमा झाले तिथं। ते आले होते ना, ते भेटले, संवाद काय आता पोलिसांचं काम करतील ते। आता संदीप पाटील पोलीस निरीक्षक नाही, ते आता आरोपी आहेत। कोणाला ते आता एकदा CR नंबर पडू द्या, CR नंबर पडला की त्यांना आरोपीची ट्रीटमेंट मिळणं चालू होईल आणि ज्या आरोपीला ज्या ट्रीटमेंट मिळतात त्या ट्रीटमेंट त्यांना द्यावं लागतील। ते पोलीस निरीक्षक जरी होते पण ते आता आरोपी आहे आणि आरोपीला ज्या ट्रीटमेंट दिल्या पाहिजे त्याच ट्रीटमेंट दिल्या पाहिजे। मी पण एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात ह्याच पोलीस स्टेशनला होतो, मला घरचा डबाही दिला नव्हता, मला अगदी म्हणजे मला त्यात ठीक आहे पोलिसांनी त्यावेळेस काम केलं आणि माझं तेच म्हणणं असणार आहे की ते आता एक आरोपी आहे, त्यात तर एकदम अशा गंभीर अशा गुन्ह्यात ते आरोपी आहे, त्यांच्याबद्दल काही सहानुभूती दाखवण्याचं पोलिसांना आणि शासनाला काही कोणाला कारणच नाही, ते दाखवणार नाही। गुन्हा दाखल करण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्यात येऊन बसलेले होते, ते स्वतःहून आले, ते आले म्हणजे मला त्यांचीच इच्छा आहे की झालंय बा आता हे दबाव वगैरे आणण्याचा प्रयत्न वगैरे। कोणाचा दबाव नाही, असं आहे की ज्यांच्या समोर अनजस्टिस झालंय ते फिर्यादीच सांगतील ते, आणि दबाव आणण्याचा काही प्रश्नच येत नाही। माहिती नाही, ते SP ऑफिसला गेले होते, त्यांनी त्यांना मेसेज पण केलेत, दुपारी बाहेर पण बसलेले होते 2-3 तास। हां, त्यांची दखल घेतली नव्हती। PI साहेब कुठे कामात असतील, काही अडचण असेल म्हणून तर मी आलो इथं। दादा, आरोपी कोण कोण आहेत अजून? आरोपी संख्या वाढणार आहेत का? मला आता ते माहिती नाही, आता ते मी आरोपी मी कसं ठरवणार? जे 2 नावं त्यांनी सांगितली आहेत ती नावं आहेत आता समोर। अजून काही लोकांनी मदत केली असेल, काही लोकांनी या घटनेत रोल असेल, तो तपास आणखी निष्पन्न होईल। मध्यंतरी आपण सांगितलं होतं किंवा 2 लोक आहेत की ज्यांचा प्रामुख्याने रोल होता, युवक वगैरे, काय नाही? ते आहेच ना, त्याचीच गाडी होती, तो सगळं करायचा। संदीप पाटीलचे त्याचे CDR तपासले पाहिजे, आता तपासाचा तो भाग असेल पण आम्ही ती मागणी करणार आहेत। संदीप पाटीलचे आणि पियुष म्हणजे याचे CDR तपासा, त्यांचे टावर लोकेशन घ्या, त्यांना पोलिसांनी मागे गनचं लायसन दिलं आहे, त्यांचे अनेक 2-3 डमी सिम कार्ड त्यांच्या नावाची किंवा त्यांनी मिळून दिली आहेत, ते सिम कार्ड का दिले गेलेत, त्या सगळ्या हॉटेल बुक करण्यापासून तर त्या आयुषचा रोल असायचा, हे सगळं तपासावं लागेल आता आणि या तपासात सगळं येणार आहे। जे फिर्यादी आहे त्यांच्यावर काही दबाव वाटतो का आपल्याला? जे फिर्यादी आहे त्यांच्यावर काही दबाव वाटतो का कोणाचा? किंवा या ठिकाणी कारवाई होणार आहे? आता ती जी रेड झाली त्या अनेक ठिकाणी यांचाच रोल असायचा, हे आता कोणाला कारवाई करायची, कोणाला हे सगळ्या सिंडिकेटचा भाग, तो एक वेगळा तपासाचा भाग येईल, त्या आम्ही वेगळ्या प्रशासकीय तक्रारी मी करेल, त्याबद्दल काही विषयच नाही। ह्या विषयाचा जो मूळ फोकस आहे तो अशा एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल आहे तर त्यामागे एक लोकप्रतिनिधी उभं राहणं काम आहे आणि मी उभा आहे। असं वाटायला नको की बाबा पोलिसांचं कोणी काही करू शकत नाही, एखादा पोलीस अधिकाऱ्याने काही केलं तर धकून जाईल। जनतेमध्ये एक स्ट्रॉंग मेसेज जावा की कायदा हा राज्यकर्त्यांसाठी असो की प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असो की सर्वसामान्य असो की कोणी मोठा नेता असो किंवा कोणी अधिकारी असो, कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे। बाबाजींचं संविधान पाठपुरावा शेवटपर्यंत आपला राहणार आहे, असतोच। गुन्हा दाखल झालाय का व्हायचं? चालली प्रक्रिया, गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण न जाण्याची बिलकुल नाही।
मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ. 2 तासापासून तुम्ही या ठिकाणी आहेत. अजून किती वेळ लागेल गुन्हा दाखल व्हायला? जेवढा वेळ लागेल तेवढा. माझ्या गाडीमध्ये कायम एक गोधडी, एक चादर, उशी कायम सोबत असते. तुम्ही बघून घ्या कायम. ओके.